कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आपल्या मासिक प्रवचनमालेमध्ये आपण बघत आहोत स्वामी विवेकानंदांचा कर्मयोग आणि श्रीमद भगवद्गीता. कर्माचे रहस्य काय आहे हे आपण बघत आहोत. आवाज येतो का? नाहीतर नाही येत ना. ते आवाज जरा नाही तर बंदच करू लागला. बंद करून आहे बघ बरं. हां, कर्माचे रहस्य काय आहे की नाही. आता गहना कर्मणो गती असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे की नाही. कर्माची गती ही अत्यंत गहन आहे. गहन म्हणजे आपल्याला कळायला फार कठीण आहे, त्याला आपण गहन म्हणतो की नाही. जसं आपण म्हणतो गहन अरण्य आहे की नाही. गहन म्हणजे खूप दुष्कर आहे, जायला कठीण आहे की नाही. त्याचा स्वभाव काही कळत नाही. जी गोष्ट समजायला अवघड असते, तसं अरण्य आपण उदाहरण घेतलं की अगदी बिकट परिस्थिती असते. आत जाणं फिरणं, शंकराचार्याने महारण्य म्हटलेलं आहे की नाही. विवेक चुडामणीमध्ये महारण्य म्हणजे फार घनदाट अरण्य, फार कठीण जंगल. यात भटकला की भटकला, तो पुन्हा काही बाहेर येऊ शकत नाही. कारण काय, तिथे वाटा नसतात आणि अंधार पडला की तुम्हाला काहीच कळत नाही, तुम्ही येऊ शकत नाही बाहेर अरण्यामधून. तर तो श्लोक असा आहे की मन नावाचं एक महारण्य आहे. हे मन आहे ना आपलं, ते म्हणजे महारण्यासारखं आहे. आणि तिथे एक वाघ फिरतो आहे. मनोनाम महाव्याघ्र. मन हे महाव्याघ्रासारखे, माफ करा. विषयारण्य भूमिषु. हां, उपमा दिली आहे अरण्याला विषयांची. चरती अत्र न गच्छन्तु. या महारण्यामध्ये वाघ फिरत आहे. चरती म्हणजे विचरती, विचरण करतो आहे, फिरतो आहे मुक्तपणे. त्याला काही भीती नाही आहे. त्याला जिथे पाहिजे तिथे जातो येतो, कारण ते जाचं जंगल आहे ना. जसं हे शहर आहे, शहरामध्ये तुम्ही कुठेही फिरू शकता, तुमचं शहर आहे. तुम्हाला कोणी म्हणणार नाही इकडे का गेले आणि तिकडे का गेले. कुठे गेले तरी ते काय, तुम्ही या शहराचे नागरिक आहात, या देशाचे नागरिक आहात. किंवा आपण घरी, आपल्या घरी कुठेही जाऊ शकतो, कारण काय, आपलं घर आहे ते. कोणी इकडून तिकडे गेलं तरी कोणी म्हणाला, कोण म्हणणार आपल्याला, आपलंच घर आहे ते. विषयारण्य भूमिषु चरते, तिथे जातो येतो. आता महाव्याघ्र म्हणजे मोठा वाघ, ढाण्या वाघ. वाघ म्हणजे वाघच आहे तो, आणि ढाण्या वाघ म्हणजे त्याची ताकद फार जास्त असते की नाही. तो आपल्या शिकारला घेऊन झाडावर चढू शकतो. तर तुम्ही काय करायचं? उपदेश काय आहे? उपदेश आहे न गच्छन्तु, जाऊ नका. चरती अत्र न गच्छन्तु, इथे जाऊ नका. अत्र म्हणजे इथे, न गच्छन्तु जाऊ नका. कोणासाठी उपदेश आहे हा?
हा उपदेश आहे साधवो ये मुमुक्षवः. ज्यांना काही आपल्या जीवनामध्ये साधून घ्यायचं आहे, मोठं काहीतरी साधून घ्यायचं आहे, कल्याण साधून घ्यायचं आहे, धन्यता किंवा त्याला आपण कृतकृत्यता म्हणतो. गीतेमध्ये कृतकृत्य आहे, सगळे शब्द आलेले आहेत गीतेमध्ये. ज्याला कृतकृत्यता आपल्या जीवनाची, जे करायला पाहिजे त्यांनी ते करून टाकलं आहे असं त्याला वाटतं, त्याला म्हणतात कृतकृत्यता. 16वा अध्याय शेवटी आहे. आपल्याला पुष्कळ करायचं असतं आणि आपण काही करतो आणि काही राहून जातो. जसं मुलं परीक्षा देतात. आजच निबंध स्पर्धा झाली दुपारी. 1 तास दिला आहे. सुरुवात करतात, लिहितात. अजूनही काही लिहायचं राहिलेलं आहे. मग काय, वेळ संपली. मग जे असतात परीक्षा घेणारे ते म्हणतात वेळ संपली आहे, द्या पत्र तुमचा पेपर द्या. सर 1-2 मिनटं द्या ना, आम्ही देतोच तुम्ही. थोडंसं 2 मिनटं द्यायला की ते म्हणतात पुढच्या पेपरवर लिहा, पुढच्या वर्षी लिहा, आता ह्या वर्षी देऊन टाका. आणि वेळ संपलेली आहे. म्हणजे वेळ संपलेली असते. त्याला वेळ जी निश्चित केलेली असते ती वेळ संपलेली असते की नाही. तर कर्माचं तसंच आहे. ते रहस्य आहे कर्माचे की नाही. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम. कर्म काय हे तुम्हाला जाणून घ्या. बोद्धव्यम म्हणजे जाणून घ्या. कर्मणो ह्यपि, हे गीतेचा श्लोक आहे 4थ्या अध्यायातला. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः. म्हणजे काय करायला नको हे पण जाणून घ्या. जे विकर्म आहे म्हणजे तुमच्या हिताचं नाही आहे. अकर्मण्यपि बोद्धव्यम म्हणजे काही न करणं हे सुद्धा जाणून घ्या. त्याला अकर्मण म्हणतात. याचं कारण काय. कर्मणो यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम की नाही. हे कशाला जाणून घ्या. याचं कारण आहे गहना कर्मणो गती. ही कर्माची गती फार गहन आहे. गती म्हणजे परिणाम, म्हणजे फल की नाही. कर्म केलं आणि त्याचं फळ तुमच्याकडे तुम्हाला कसं मिळेल ते तुम्हाला उपयोगाचं आहे की अनुपयोगी आहे किंवा त्रासदायक आहे, तुमच्या हिताचं नाही आहे, हे सांगणं फार कठीण आहे. त्याला गहन म्हणतात की नाही. तुम्ही समजून चालता की आम्ही छानच आहोत करतो आहे, पण तुमच्या आता इथे आपला विषय असा आहे की चांगलं कर्मसुद्धा तुमच्या हिताचं आहे, पण ते सगळ्या पूर्णपणे हिताचं नाही आहे. कारण काय, आपल्या जीवनाचे 2 भाग असतात. हे प्रत्येकाला लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या आयुष्याचे 2 भाग असतात की नाही. एक आपलं जीवन शरीराचं जीवन असतं आहे की नाही. ते मर्यादित असतं, म्हणजे देहाचं जीवन. देही नित्यमबध्योयम देहे सर्वस्य भारत. म्हणजे देही जो आहे, देहात बसलेला देही आहे, त्याला देही म्हणतात किंवा शरीराला शारीर म्हणतात की नाही. आपला देह वेगळा आणि आपल्या देहाच्या आत आहे तो वेगळा, म्हणून त्या गीतेमध्ये त्याला देही म्हटलं आहे. देही म्हणजे देहात स्थित असलेला, त्याला देही म्हणतात. म्हणजे तो वेगळा आणि आपण वेगळे. जसं कवटी असते ना नारळाची, की त्याच्यामध्ये नारळ वेगळं, सुकं नारळ आहे, आवाज करतं खडखड, पण ते आतच असतं की नाही. आणि बाहेरची कवटी वेगळी असते. त्या बाहेरची कवटी म्हणजे देह. वासांशी जे वासम वस्त्रम शंकराचार्य म्हणतात. हे आपले वस्त्र वेगळे आणि आतलं वस्त्राच्या आत आहे ते आपण वेगळे. आपण वस्त्र काय केलं आहे, पांघरलेलं आहे. तसंच देह आपण पांघरलेला आहे आपल्या आपल्या अस्तित्वाभोवती. म्हणजे देहाचं आयुष्य आहे आणि आपलं आयुष्य आहे. मग आपण कोण पुन्हा, आपण म्हणजे ज्याचं आयुष्य अनंत आहे ते आपण आहोत की नाही. आपण नेहमीच बघतो गीतेमध्ये, तुम्हाला माहिती आहे की त्याला आयुष्य नाही आहे, त्याचं आयुष्य नाही आहे, म्हणजे ते अनंत आयुष्य आहे. अनंत आयुष्य म्हणजे काय, अनंत शब्दाचा अर्थ काय आहे, ज्याला अंत नाही ते अनंत. अंत म्हणजे शेवट. ज्याला शेवट नाही तो अनंत आहे की नाही. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वगैरे म्हटलं आहे ना, आहे की नाही. अनंताला तुम्ही सगळ्या याच्यातून निवड, जसं आपण ताक घुसळतो आणि लोणी स्वीकारतो. अनंत म्हणजे कोण, आपल्याला माहिती आहे अनंताची पूजा होते.
आहे की नाही. अनंत पूजन असते. अनंत कोण? आत्मा, ब्रह्म. त्याला आपण काय म्हणतो? अनंत म्हणतो. त्याला प्रारंभही नाही, त्याला शेवट पण नाही आहे. शेवट का नाही आहे? कारण त्याला प्रारंभ नाही. मग नांतो न च आदिर न च संप्रतिष्ठा. त्याचा संसार आहे, त्यालाही आदी नाही आहे आणि त्यालाही शेवट नाही आहे आणि त्याला प्रतिष्ठा पण नाही आहे. पण या देह जो आहे संसारांतर्गत आहे, त्याला मात्र आदी आहे आणि अंत आहे की नाही. आपल्याला आदी आहे आणि अंत आहे की नाही. आणि म्हणून आपलं काय? आयुष्य आहे. जाती आयु भोगा. योगसूत्र म्हणतं जाती म्हणजे जन्म. तुमचा जन्म कुठे व्हावा हे तुमच्या हातात नाही आहे की नाही. ते कोण ठरवत असतं? कर्म ठरवत असतं. म्हणून त्याला गहना कर्मणो गती. हे सगळं संबंध फार कठीण आहे. म्हणजे अतिशय सूक्ष्म आहे. अतिसूक्ष्म आहे. अतिसूक्ष्म आहे. सामान्य माणसाला समजणारच नाही ते की नाही. कारण कर्मफलदाता वेगळा असतो. कर्म करणारे तुम्ही, कर्मफळ तुमचं, पण कर्माचं फळ देणारा मात्र तुम्ही नाही. घेणारे तुम्ही नाही ठरवू शकणार. एखाद्या माणसाने अपराध केला की नाही, मग अपराध केला, त्याला कोणतं फळ द्यायचं, कोणती शिक्षा द्यायची हे कोण ठरवत असतं? तो ठरवू शकत नाही आहे. मग कोण ठरवणार? तो न्याय देणारा तो ठरवतो की तो असं केलं आहे, आता तुला इतकी शिक्षा, इतकं वर्ष तुला सश्रम किंवा आश्रम करावास आणि इतका दंड. हे तो माणूस ठरवणार नाही. कारण ते अपराध त्याचा आहे, फळ त्याचं आहे, पण ठरवणारा मात्र तो नाही आहे. म्हणून शास्त्रामध्ये त्याला म्हणत आहे की गीतेमध्ये त्याला म्हटलं आहे की तो ब्रह्मांडाचा स्वामी आहे की नाही. 5व्या अध्यायामध्ये त्याला फार सुंदर शब्द, आणखी 5व्या अध्यायातच नाही आहे, इतर अध्यायांमध्ये सुद्धा त्याला फार सुंदर शब्द वापरला आहे. देवालाच वापरला आहे तो आहे की नाही. त्याला म्हटलं आहे की सर्व लोक महेश्वर. हा फार सुंदर शब्द आहे की नाही. मोठा शब्द आहे, सामासिक शब्द आहे. तो ईश्वर आहे की नाही. म्हणजे बघा, जाती आयु भोगा. हा जाती म्हणजे जन्म, आयु म्हणजे आयुष्य आणि भोगा म्हणजे सुखदुःखाचा अनुभव. हे कोण ठरवत असतं? आपले कर्म ठरवत असतात की नाही. नाही तर सगळ्यांचेच आयुष्य सुखी किंवा दुःखी झालं असते. सगळ्यांचाच जन्म एकाच प्रकारे झाला असता की नाही. आणि सगळ्यांचे सुखदुःख भोग आयुष्य हे सगळं एकच नाही आहे कोणाचं. सगळ्यांचं वेगळं आहे. केस बाय केस आहे ते. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. असं का? इतका भेद का आहे? गहना कर्मणो गतीही. कर्माची गती ही फार गहन आहे की नाही. ते तुम्ही म्हणून एक आपल्याकडे चित्रगुप्ताची कल्पना आहे की नाही. तो वही खाते लिहितो, सगळं अकाउंट लिहितो. आता वही खाते लिहित नसेल, आता कॉम्प्युटर वगैरे आला आहे ना, त्याच्यामुळे आता ते वही खातं तो गेलं सगळं आहे की नाही. आता इथे आलं तिथे काय नाही आहे की नाही. तिथे सगळं चाललं असेल. ते सुपर कॉम्प्युटर असेल स्वर्गामध्ये आहे की नाही. यमलोकामध्ये तो काय करतो? चित्रगुप्त आहे, तो वही खातं ठेवतो आहे की नाही. आणि यम काय करतो? तुम्हाला शिक्षा देतो की नाही. तो कर्मफलदाता आहे. म्हणजे इथे सर्व लोक महेश्वर शब्द किती सुंदर आहे बघा. तो ईश्वर आहे, महेश्वर आहे आणि लोकांचा म्हणजे नुसतं एका लोकाचा ईश्वर नाही आहे, तो सर्व लोक महेश्वर आहे. आता लोक हे सगळ्या पुराणांच्या कल्पना आहे, फार सुंदर आहेत त्या, कारण त्याच्या मला काही समजणारच नाही. तुम्हाला कल्पना नाही केल्या तर काही समजणारच नाही. कल्पना केल्या की नुसतं कल्पना आहे असं म्हणतो. अरे वा, तुमच्यासाठी चांगल्या कल्पना केल्या आहे की तुम्हाला समजावं म्हणून, आणि तुम्ही म्हणतात कल्पना नुसतं आहे, तर काही अर्थ नाही आहे. पुराणातली वांगी पुराणात तसं नाही आहे. ती पुराणातली वांगी नाही आहे की नाही. ती पुराणातली वांगी नाही आहे. त्या फार महत्त्वाच्या कल्पना आहे. त्या तुम्हाला समजल्या तर तुमचं फार कल्याण होईल आहे की नाही. ते फार महत्त्वाचे आहे. पुराणातली वांगी नसतात, ती फार महत्त्वाची आहे. सूक्ष्म गोष्टी तुम्हाला समजाव्या त्याचा उद्देश तो आहे की नाही. ते कथातून कल्पनातून समजवला जातो. गहना कर्मणो गतीही. कर्माची गती फार महान आहे. सर्व लोक महेश्वर. लोक म्हणजे देश, स्थान. हा लोक आहे. गीतेमध्ये त्याला मृत्यूलोक, मानवलोक म्हटलं आहे की नाही. मनुष्यलोक हा असं म्हटलं आहे. हा लोक आपला आहे, मनुष्याचा आहे. याचं कारण काय आहे? इथं आपलं वर्चस्व आहे, मनुष्याचं वर्चस्व आहे, मनुष्याचं प्राधान्य आहे. इथे ठरवेल तो ठरवेल काय व्हायचं म्हणून
कारण हा मनुष्याचा लोक आहे, हा काही पशूंचा लोक नाही आहे की नाही, हा देवता लोक नाही आहे. दिवी देवेशु वा पुन्हा असं म्हटलं आहे. दिवी म्हणजे दिव्य लोक, देव म्हणजे स्वर्गलोक. दिवी देवेशु वा पुन्हा कसे घ्या की नाही. पण हा मात्र हा मनुष्य लोक आहे की नाही. या मनुष्य लोकामध्ये मनुष्य प्रभावी आहे, मनुष्य ठरवेल ते होईल इथे, म्हणून त्याला मनुष्य लोक म्हटलं आहे. मग हा जो इथे कर्म आहे, इथे काय होईल आहे हे आपण माणूस ठरवतो नाही. परंतु कर्माचं फळ जे आहे, तुम्ही करायला तुम्ही स्वतंत्र आहात की नाही. कर्म करायला सगळे स्वतंत्र आहेत की नाही, पण फळ मात्र तुमच्या हातात नाही आहे. पण तुम्ही असं कर्म करा नाही. इथे म्हटलं आहे की हे वाक्य असं आहे बघा, आणि याचे फळ म्हणजे आपण शेवटलाच वाचू आपण. सतत सच्चिंतन करीत गेल्याकारणे शुभ संस्कार मनाच्या पृष्ठभागावर सदा विचरण करीत राहिल्यामुळे सत्कार्य करण्याची प्रवृत्ती प्रबल होते. आणि ह्याचे फळ म्हणजे हेच की आपण इंद्रियांवर, इंद्रिय म्हणजे कोणते, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय दोघांवरही जय मिळवण्यास समर्थ बनतो. तेव्हाच कुठे चारित्र्य यथार्थपणे प्रतिष्ठित होते. केवळ तेव्हाच माणसाला सत्याचा लाभ होतो. सत्य आणि एका ठिकाणी म्हटलं आहे, सत्याचा लाभ होणं आणि ईश्वराचा लाभ होणं दोन्ही गोष्टी एकच आहे. ब्रह्मनिर्वाण मृच्छते, ब्रह्मनिर्वाण होणं आहे की नाही. लभंते ब्रह्मनिर्वाण मृष्या, बघा पुष्कळ ठिकाणी आलं गीतेमध्ये की नाही. हा 5वा अध्याय आहे आणि ब्रह्मनिर्वाण मृच्छते 2रा अध्याय आहे शेवटलं की नाही. म्हणजे माणूस ब्रह्मामध्ये विलीन होतो. ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे सर्व लोक नाही, सर्व लोक सगुण कल्पना आहे. परंतु ब्रह्माची जी कल्पना आहे की ती ब्रह्म म्हणजे तुमच्या मनाच्या कक्षेत येत नाही, ते तुम्ही मनाने त्याची कल्पना करू शकत नाही की नाही. संपूर्ण व्याप्त असं, सर्व व्याप्त, कुठेच नाही. ब्रह्म बृहत्वाच्च, खूप बृहत आहे, खूप मोठा आहे. किती मोठा आहे, तुमच्या कल्पनेपेक्षा आणखी मोठा आहे. आम्ही आणखी कल्पना आमची आणखी ताणणार, तुम्ही ताणा, त्याच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे तुम्ही कितीही कल्पना केली तरी तुम्ही ब्रह्माचं कल्पना करू शकत नाही, शक्य नाही. ते ब्रह्म आहे. पण त्या ब्रह्मामुळे सगळंच काय होत आहे की नाही. त्या ब्रह्मामुळे सृष्टी होते आहे, त्या ब्रह्मामुळे पालन पोषण होत आहे, त्या ब्रह्मामध्ये संहार होत आहे. ते ब्रह्म नसेल तरी सृष्टीच होणार नाही आहे की नाही. पण ते ब्रह्म कसं आहे, ते मात्र संपूर्ण व्याप्त आहे, म्हणून त्याला आकार नाही आहे. कारण कल्पनेला आकार असतो, त्याला सगुणत्व नाही आहे. कारण सगळे गुण त्याचेच आहेत आणि सगळे आकार त्याचेच आहे. निर्गुण निराकार म्हणजे ज्याला काही आकार नाही आहे, ज्याला काही गुण नाही असं नाही आहे की नाही. त्याचा अर्थ आहे जे काही आकारयुक्त आहे ते त्याचंच आहे, जे काही गुणयुक्त आहे त्याचंच आहे. आपण निर्गुण निराकार म्हणजे हवा पण काय आहे, आपण काय कल्पना काय करणार आहे की नाही. म्हणजे काय निर्गुण म्हणजे निर्गुणाची कल्पना करणार. अरे आकाश म्हणजे काय, आकाश हे स्थूल आहे. आकाश म्हणजे हे आकाश काय नाही, अंतराळ, स्पेस की नाही. हे निळं आकाश तसं नावाची कल्पना आहे, फक्त दिसते आपल्याला, तसं काही नाही आहे. आकाश तसं काही नाही आहे, अंतराळ आहे, स्पेस आहे. पोकळी ज्याला आपण म्हणू, आपल्या शब्दामध्ये त्याला आपण पोकळी म्हणूया. आता पोकळी म्हणजे पोकळ आहे की नाही. म्हणजे काय की नाही, तर याच्या काही कल्पना आपल्या मनाला करता येत नाही, त्या बुद्धीच्या आवाक्यात येत नाही. मग काय ते ब्रह्म आहे की नाही. पण त्यामुळे सगळ्या कल्पना तुम्ही करू शकता, नाही तर शक्य झालं नसतं. तुम्ही कल्पना केली नाही तर कल्पनेच्या पलीकडे जाणार कसे आहे की नाही. म्हणजे ब्रह्माचं चिंतन करावं लागेल. कशाने करणार तुम्ही, मनाने करणार. दुसरं काय तुम्हाला काय आणखी तुमच्याकडे आहे काय, मन सोडून दुसरं काय आहे तुमच्याकडे. फक्त मनच संकल्प करू शकतो, मनच चिंतन करू शकतो आहे की नाही. पण ते चिंतन करता तर तुम्ही त्याच्या पलीकडे जा, ब्रह्माकडे जा. ब्रह्मात तुम्ही खरोखर ब्रह्मा, त्याला देही म्हटलं आहे. देहात आहात तुम्ही, पण देह नाही तर तुम्ही देही आहात. ते देही म्हणजे तुम्ही नाही आहे, त्याला म्हटलं आहे जीव म्हटलं आहे की नाही. जीवो ब्रह्मैव नापराहा की नाही. तुम्ही जीव नाही आहे, तुम्ही ब्रह्म आहात. पण तुम्ही तोपर्यंत जीव समजता तोपर्यंत तुम्हाला देह आहे की नाही. पण लक्षात ठेवा, देहाला अंत आहे, तुम्हाला मात्र अंत नाही. तुम्ही अनंत आहात. ज्याला प्रारंभ आहे त्याला शेवट आहे, ज्याला प्रारंभ नाही त्याला शेवट नाही आहे की नाही. देहाला प्रारंभ आहे, देहाला शेवट आहे की नाही.
देहीला प्रारंभ नाही आहे, त्याला शेवट नाही, त्याचा जन्म नाही, त्याचा मृत्यू नाही. न जायते हे देहीला आहे. गीतेमध्ये म्हटलं आहे ना, न जायते. न जायते म्हणजे जन्म नाही. न म्रियते, मग मरण पण नाही आहे की नाही. कारण काय? कारण त्याला जन्मच नाही तर मरण कुठून असणार? मग तुम्हाला म्हणता येते काय मला जन्म नाही म्हणून? नाही. आपण म्हणतो ना माझा जन्म झाला, माझं आयुष्य इतकं आहे, माझं वय इतकं आहे, माझा वाढदिवस हा आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ तुम्ही धरून चालले आहात की तुम्हाला देह आहे म्हणून. आता तुम्ही देह आहेत म्हणतात तर तुम्हाला मग काय देहाचा शेवट पण आहे. जे म्हणतात की आम्हाला देह नाही आहे की नाही, त्याला गीतेमध्ये फार सुंदर श्लोक आहे की त्याच्यामध्ये म्हटलं आहे की तो ह्याही जन्मी म्हणजे जिवंत असताना आणि हां इथे आहे की नाही, लभन्ते ब्रह्मनिर्वाण, पाचवा अध्याय, लभन्ते ब्रह्मनिर्वाणम, लभ क्रियापद आहे की नाही. ऋषया क्षीण कल्मषाः, फार सुंदर श्लोक आहे की नाही. त्यांना ऋषी लोकांना, ऋषी म्हणजे चिंतक लोकांना, मुनी ज्याला म्हणतात गीतेमध्ये आहे की नाही. मुनी आणि संयम हे ब्रह्मज्ञान लावले आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. लभन्ते ब्रह्मनिर्वाणम ऋषया, ऋषीना म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे बघा हे की नाही. हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. मला कोणी पेढा दिला तर म्हणतो मला पेढा मिळाला असं म्हणतो ना की नाही. मला कोणी चहा दिला तर मला मी चहा मिळाला. तसंच ब्रह्मनिर्वाणम लभन्ते, लभन्ते ब्रह्मनिर्वाणम ऋषया की नाही. वचनामृतामध्ये येतं ते ऋषींना ब्रह्मज्ञान झालं होतं असं स्टेटमेंट आहे. याचा अर्थ ते पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. झालं होतं म्हणजे झालं होतं. तुम्ही इथे बसला आहात, बसणं ही क्रियापद आहे. तुम्ही ते बसला आहात म्हणजे बसला आहात. तुम्ही ऐकत आहात म्हणजे हे क्रियापद आहे. तुम्ही ऐकत आहात, मी बोलतो आहे म्हणजे क्रियापद ऐकताय ते स्पष्ट असतं. तसंच हे लभन्ते ब्रह्मनिर्वाणम ऋषयः, ते कसं आहे, ते कोण आहेत बरं? ते आहे की क्षीण कल्मषः. कल्मष म्हणजे दोष, ज्यांचे दोष समाप्त झाले आहेत. दोष कशाचे? मनाचे आहे की नाही. मनाचे दोष असतात. तुम्हाला माहिती आहे मनाचे किती योगशास्त्रामध्ये आहे. मनाचे दोष असतात आपल्याला माहिती आहे. जसं आपण म्हणूया थोड्या वेळाचे विकार म्हणजे मनाचे विकार असतात. तसे शरीराचे विकार असतात. आपल्याला माहिती आहे शरीराचे विकार पुष्कळ आहे. डॉक्टरांना विचारा, शेकडो तुम्हाला सांगतील आहे की नाही. तसेच मनाचे विकार असतात आहे की नाही. विकार म्हणजे रोग आहे की नाही. मनाचे रोग असतात. आपण ते कशाने होतात? आपण ते माहिती आहे षडविकार असतात ज्याला म्हणतो. षडविकार कोणते असतात? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे मनाचे विकार आहेत. ते सगळे संपले आहेत. क्षीण कल्मषा किंवा इतके क्षीण झाले आहेत की त्याचं काहीतरी प्रॉब्लेम होत नाही आहे की नाही. समजा क्रोध हा विकार आहे. क्रोध म्हणजे खूप लोकांना खूप राग येतो. लोक म्हणतात आम्हाला रागा सांभाळताच येत नाही. किती लोक विचारतात आम्हाला रागाला हे करता येत, कंट्रोल करता येत नाही. नंतर झालं की माझं चुकलं होतं, रागायला नको होतं. पण जेव्हा रागवतो ना ते आमच्या मनावर काही ताबा राहत नाही. म्हणजे हा विकार आहे की नाही. हा विकार आहे, हा रोग आहे. आणि या रोगावर तुम्हाला काय मिळावं लागेल? नियंत्रण मिळावं लागेल. जसं आपल्याला काही रोग झाला, आपला ताप आला, पोट खराब झालं, आणखी काय जर डोकं दुखतं आहे, आम्हाला काय करावं लागते? त्याला नियंत्रण मिळावं. डॉक्टरकडे जातो आपण, त्याच्यावर नियंत्रण मिळतो की नाही. तसंच ते क्षीण कल्मषः आता त्याची एवढे कमी झालेले आहे, क्षीण झाले आहे की त्याला त्रासच देत नाही की नाही. कारण ते क्षीण झाले आहेत, त्याच्यामुळे त्याला त्याचा त्रास होत नाही. कल्मष म्हणजे त्याच्यात काम असू शकतो, त्याच्यामध्ये क्रोध असू शकतो, लोभ असू शकतो, कारण विकार आहेत. देहाला आहे ना, देहाला लागू आहेत ते. मोह असू शकतो, त्याच्यानंतर मद असू शकतो. मद म्हणजे तुम्हाला माहिती आहे माणसं खूप असे ताठ होतात. त्याला गीतेमध्ये त्याला स्तब्ध म्हटलं आहे की नाही. काठीसारखे स्तब्ध होतात. जशी काठी वागत नाही ना तशी तेव्हा त्याला मद म्हणतात. आणि मत्सर तुम्हाला माहिती आहे, ईर्षा, द्वेष, मत्सर वगैरे हे सगळे त्याच्यामध्ये आहे. पण ते इतके क्षीण झालेले आहेत. का आहेत ते? कारण ते शरीर आहे की नाही. जसं देह आहे. आता देह आहे की तुम्हाला कधीतरी ताप येणार, कधीतरी सर्दी होणार, कधीतरी डोकं दुखणार, कधी गुडघा दुखणार आहे की नाही. हे शरीराचे विकार आहेत. ते होणार. शरीर आहे तोपर्यंत विकार होणार, तोपर्यंत तुम्हाला मन आहे तोपर्यंत विकार होणार. म्हणून ते क्षीण कल्मषा म्हटलं आहे की नाही. पण खऱ्या अर्थाने काय ते क्षीण इतके झाले की त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. आणि मोठ्या लोकांच्या ते नसतात पण नाही. मोठ्या लोकांच्या पण तसं म्हणता येईल ते नसतात. पण अवतारानं कुठले काय हे असतात आहे की नाही. ते निर्दोष असतात. जसं निर्दोष मी समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थितः असं म्हटलं गीतेमध्ये. ते म्हणजे ते ब्रह्मणी स्थितः
ते ब्रह्मात राहतात, निर्दोष आहेत, ते त्यांच्यात दोष नाही आहे, कल्मश नाही आहे. आणि जसं ब्रह्म आहे ना तसे ते झाले, शुद्ध झाले आहेत, ते घ्यायला हरकत नाही. किंवा इथं क्षीण कल्मशा म्हटलं ते घ्यायला हरकत नाही आहे की नाही. दोष इतके कमी झालेले आहे की तुम्हाला त्रासदायक होत नाही. आता त्यांना क्रोध येत असेल कदाचित आहे की नाही, पण ते क्रोध इतका कधी त्यांना दाबून टाकतात, त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही. तो आपल्याला दाबता येत नाही क्रोध, आपल्याला कोणताही विकार दाबता येत नाही. कारण काय, इथे ते स्वामीजींनी आणलं आहे की ते तुम्हाला दाबता येत नाही. थोडंसं वाचतो आम्ही, आपण पुन्हा गीतेकडे येऊ. ते म्हणतात की आपण आता जय मिळवण्यास समर्थ बनतो तेव्हाच कुठे चारित्र्य यथार्थपणे प्रतिष्ठित होते, किंवा तेव्हाच माणसाला सत्याचा लाभ होतो. असाच मनुष्य कायमचा निर्धास्त होऊ शकतो. त्याला दास्ती नाही, आता भीती नाही आहे. इथं पुढे काय म्हणतात, पतनाचे भय त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याच्या हातून मग कोणतेच दुष्कृत्य घडणे शक्य नाही. तुम्ही त्याला कुठेही सोडा, कुणाच्याही संगतीत ठेवा, त्याला आता कसलाच धोका नाही. बघा, आता आपण म्हणू शकतो हे फार जास्ती म्हटलं गेलं आहे की नाही. कोणी निर्धास्त म्हणू शकतो, मी आता निर्धास्त आहे, मला आता काही भीती नाही आहे की नाही. पोलीस मेक्स अस मॉरल, स्वामीजींनी म्हटलं आहे. आपल्याला मॉरल नीतिमान कोण बनवतं? आपल्याला सत्कृती सदाचार संपन्न कोण बनवतं? पोलीस बनवतो. पोलीस म्हणजे कायदा की नाही. ते झालं तर एक दिवस तुम्ही कायदा हटवून टाका आणि मग बघा. ते सुरावर्दी होता ना, त्याचा मुख्यमंत्री होता, 48 गोष्टी आहे, डायरेक्ट ॲक्शन. त्यांनी काय केलं, आधी पोलिस हटवून टाकले. कलकत्त्याचं बंगालमध्ये झालं ते नाही. पोलिसांना सुट्टी दिली, तुम्ही घरी जा सगळेजण. आणि मग सगळे मारकाट सुरू झाले, सगळे कत्तली. तुम्हाला तो इतिहास माहीत असेल तर माहीत करून घ्या. आता मला बेंगॉल फाईल्स पण निघाली आहे, काहीतरी पिक्चर निघाला, त्याच्यात तुम्हाला दिसेल ते आहे की नाही. 15 मिनिट तुम्ही पोलीस हटवून टाका, मग आम्ही काय करतो बघा, असे अगदी ओपन म्हणतात. म्हणजे काय, तुम्हाला कोणी माणूस बनवला आहे, त्या पोलिसांनी माणूस बनवला आहे. पोलिसांनी पशुपेक्षा पशु होणार आहे की नाही. अतिशय क्रूर आणि सैतान म्हणणार, तुम्ही राक्षस बनणार की नाही. पण हे काय, तुम्ही तुमच्या वृत्तीचे गुलाम आहात की नाही. तुमची वृत्ती तुम्हाला जे सांगते त्याप्रमाणे तुम्हाला करणं भाग पडतं. कारण तुमच्यामध्ये ते नीतीच निर्माण झाली नाही आहे, चारित्र्यच निर्माण झालं नाही आहे. म्हणून ते स्वामीजी म्हणतात इथे गीतेमध्ये असं आहे, ते क्षीण कल्मषः, त्याच्यानंतर आहे छिन्नद्वैधा असं आहे. छिन्नद्वैधा म्हणजे द्विधा म्हणून ते मराठीमध्ये शब्द आहे हा आहे की नाही. हे बरोबर आहे की ते बरोबर आहे. शंका, मनामध्ये शंका आहे ना, संशयवृत्ती, त्याला द्विधा स्थिती म्हणतात आहे की नाही. हे पण बरोबर असेल, ते पण बरोबर शकेल, मला कळत नाही आहे कोणती गोष्ट बरोबर असेल. ते म्हणतात छिन्नद्वैधा. इथं क्षीण म्हटलेलं आहे. क्षीण म्हणते इतके मलूल झाले आहे की ते काही त्रास होत नाही आपल्याला त्याचा आहे की नाही. त्याचं काही माहिती आले तरीच आपण म्हणतो, अरे मला राग आलेला आहे, हा आलेला आहे, ठीक आहे, तो आला कसा गेला मला कळतही नाही आहे. त्याला म्हणतात क्षीण म्हणतात की नाही. कोणती गोष्ट क्षीण होते ना, ते आपल्याला त्रास देत नाही, येते आणि जाते, त्याला क्षीण म्हणतात. छिन्न म्हणजे काय, जे तुकडे तुकडे झालेले आहे की नाही. गीते 4थ्या अध्यायात आहे ते की त्याला तू छाटून टाक, असा तो शब्द आहे 4थ्या अध्यायामध्ये. तो पण तिथे गीतेमध्ये इथे म्हटलं आहे, छित्वैनम संशयम योगमातिष्ठो तिष्ठ भारत. तिथे छित्वा म्हटलं आहे, 15व्या छित्वा शब्द आला आहे. छित्वा म्हणजे ते तुकडे तुकडे करून टाक. जसं आपण चॉपिंग करतो ना आपल्या किचनमध्ये, ते चॉपर असतो आणि ते लाकूड असतं, कट 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 करून ते पटापट कापतं. ते कांदे कापत होते काल भाजी, आज आमच्याकडे उत्सव झाला आहे, ते निबंधस्पर्धा झाले, फटफट फटफट छान. तर त्याला म्हणतात छिन्न म्हणतात. तुकडे 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 करून टाकले. इथे म्हटलं आहे छित्वैनम संशयम. इथे म्हटलं हा 4था अध्याय. आणि 5व्या अध्यायात म्हटलं आहे छिन्नद्वैधा. मने संशय असतं आहे की नाही. कारण काय, ते मन आहे, अजून मनाचा स्वभाव आहे संशय करणं. ते मन जेव्हा मनच राहणार नाही, मनसो अमनी भावे द्वैतम नैवोपलभ्यते, जेव्हा मन नावाची गोष्टच राहणार नाही, माइंड बिकम्स नॉन माइंड आहे की नाही, मग हा प्रॉब्लेम येणार नाही. जोपर्यंत मन आहे त्याच्या तोपर्यंत मनाचा धर्म आहे, जोपर्यंत शरीर आहे तो शरीराचा धर्म आहे. सर रामकृष्ण, त्यांना गळ्यात कॅन्सर झाला आहे की नाही. अरे ते अवतार पुरुष आहे, जो राम जो कृष्ण तोच रामकृष्ण, तुझ्या वेदांतांच्या अर्थाने नाही तर प्रत्यक्ष
असं नरेनला त्यांनी अगदी शेवटच्या सांगितलं. त्यांच्या मनात विचारायला की हे नेहमी म्हणतात की जो राम जो कृष्ण तोच रामकृष्ण. आता हे इतक्या प्रचंड वेदना ज्यांना होतात आहे त्यांच्यात आहे की दगडाला पाझर फुट इतक्या वेदना होतात आहे, अगदी अस्थिपंजर होऊन गेले. आता या अवस्थेत जर ते म्हणतील जो जे नेहमी म्हणतात मी रामकृष्ण, हा विचार नरेंद्राच्या म्हणजे स्वामी विवेकानंद जेव्हा त्यांचे यंग होते, तरुण होते, त्यांची सेवा करत होते, हा विचार नरेंद्राच्या मनाच्या पृष्ठभावावर आला. ताबडतोब त्यांना अरे अजूनही संशय, अजूनही तुला पटत नाही आहे किंवा खात्री झाली नाही आहे की नाही. पुन्हा ते म्हणाले आता बोलता येत नाही कारण गळ्यामध्ये घाव झाला आहे, कॅन्सर आहे त्याचा. त्याकडे काही उपचार नव्हते, काहीच नव्हतं. आताही फार कमी आहे. अजूनही तू करतोस. पुन्हा सांग तुला जो पूर्वकाळी राम होऊन गेला होता, जो पूर्वकाळी राम जन्म होता तोच आता काय आहे या वेळी रामकृष्ण आहे. आणि तुझ्या वेदांताच्या नाही. वेदांत काय म्हणतो? वेदांत म्हणतो की सगळंच काही आहे, ब्रह्म आहे, चैतन्यमय. ते की नाही अब्रह्म इथे काहीच नाही आहे, हा वेदांत म्हणतो. मग त्या अर्थाने बरोबरच आहे. पण इथे म्हणजे प्रत्यक्ष सगुण रूप धारण करतो, सगुण साकार रूप धारण करतं. आता त्याला कसं काय रोग होतो, त्याला कसे काय विकार तर आपल्याला होतात, सामान्य माणसाला होतात. जो म्हणतो मी देह नाहीच आहे की नाही, तो विदेही आहे, मग त्याला कसं होतं? अरे शरीराची हे आहेत, शरीराचे धर्म आहे, ते शरीराचे धर्म सगळ्यांना होतात. तो तसा कसा, तो कसा भांडला, अरे ते शरीराचे धर्म आहे. तो कसा रागावला, शरीराचे धर्म आहेत. पण ते क्षीण आहेत की खूप जास्ती प्रभावी आहेत, तुमचं किती नुकसान करतात हे. म्हणून ते सुंदर शब्द आहे छिन्नद्वैधाः. आणि नंतर आहे यतात्मान की नाही, त्याचा आतमध्ये पूर्णपणे कंट्रोल आहे की नाही. आणि आणखी एक सुंदर त्याच्यात सांगितलं आहे, त्याचा इथं संदर्भ डायरेक्ट नाही आहे पण फार सुंदर आहे. गीतेमध्ये 9व्या आपल्या 12व्या अध्यायात पण आला आहे सर्वभूतहिते रताः की नाही. रताः म्हणजे तो मग्न आहे, त्याला रताः म्हणतात. जसं आपल्या आवडती गोष्टीमध्ये आपण मग्न असतो ना, दुसरं काही सुचत नाही आपल्याला, त्याला मग्नता म्हणतात आहे की नाही. तो मग्न कशात आहे? सर्वभूतहित, सर्वभूतांच्या हितामध्ये मग्न आहे. तोच माणूस जो ब्रह्मरूप असतो, ज्याच्या जीवनात प्रवृत्ती प्राधान्य असतं, तोच माणूस जगाचं हित करू शकतो. संतांनी जगाचं हित केलं ते कोणी माणूस करू शकत नाही. सामान्य म्हणून जास्तीत जास्त स्वतःचं हित करेल आहे, तेही त्याला जमत नाही. किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांचं, आपल्या परिवाराचं, त्याच्या पलीकडे त्याची धाव नसते. पण सर्वभूत हिते रतः तेच करू शकतात की नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असं का म्हणतात? कारण जगाचं कल्याण तेच करू शकतात आहे की नाही. देह कष्टविती उपकारे, त्याने हा विषय येतो नंतर याच्यामध्ये की त्यांनाच कळतं आपण माणसाचं करत नाही, उपकार करत नाही, आपण देवाची सेवा करतो, देवाची पूजा करतो. आपण फक्त देवाची पूजा करू शकतो, आम्ही सेवा पण नाही म्हणतात, देवाची पूजा करू शकतो. माणूस एवढंच करू शकतो. आता हा विषय आता इथे चपळ येतो आहे. देवाची फक्त सेवा करू शकतो, आपण दुसरं काही करू शकत नाही. आपण कोणावर उपकार करू शकत नाही की नाही. यू कॅन हेल्प युअर सेल्फ, यू कॅनॉट हेल्प दी वर्ल्ड. तुम्ही जगाची मदत करू शकत नाही, तुम्ही फक्त स्वतःची मदत करू शकता, आणि ती म्हणजे देवाची सेवा करून, देवाची पूजा करून. म्हणून इथे सर्वभूत हिते, हा फार सुंदर श्लोक आहे. सर्वभूत हिते रताः लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषः छिन्नद्वैधा यतात्मान सर्वभूत हिते रतः. आता याच्या पुढचा श्लोक पण यालाच जोडणं आहे, पण कसं गंमत आहे बघा. याचं नाव आहे संन्यास योग, या अध्यायाचं नाव आहे 5वा अध्याय. कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसां की नाही. पहिली ओळ आहे की नाही, अर्धश्लोक त्याला म्हणतात. कामक्रोधवियुक्तानां म्हणजे बाकीचे विकार पण आले, लोभ मोह मद मत्सर ते पण आले, बाकीचे 4 पण आले. पण काम क्रोध हे फार प्रभावी आहे माणसाच्या जीवनामध्ये की नाही. त्याला त्याचा पिच्छा सोडत नाही, ते आपल्या जीवनाशी एकरूप होऊन गेले आहे, ते आपण त्याच्याशी एकरूप होऊन गेलो आहे. पण तो काय झाला, युक्त नाही आहे, वियुक्त आहे. काम क्रोधाशी जोडला गेला नाही आहे, त्याच्याशी तोडला गेलेला आहे तो. काम क्रोध हे अनेक वचन आहे, कारण सगळ्यांच्या बाबतीत होऊ शकतं, एकाच्या बाबतीत नाही. एकाशी झालं तर सगळ्यांच्या बाबतीत. म्हणते काम क्रोध वियुक्तानां यतीनां. यती शब्दाचा अर्थ संन्यासी होतो, पण यतीचा अर्थ म्हणजे जे प्रयत्न करतात ते सगळेच यती असतात. यतचेतसां
ज्याचं चित्त म्हणजे चेतना, ज्याचं चित्त हे काय आहे, यत आहे, त्याच्या ताब्यात आहे. आता ह्याचे हा जो पहिला श्लोक आहे आधीचा त्याशी जोडला गेला आहे. अभितो ब्रह्मनिर्वाण, पुन्हा ब्रह्मनिर्वाण शब्द आला आहे बघा. तो ब्रह्मनिर्वाण प्राप्त करतो. वर्तते विदितात्मनाम, तो नेहमीच ब्रह्मनिर्वाण ब्रह्मामध्ये असतो, ब्रह्माशी एकरूप असतो. अभितो म्हणजे आता आहे, जिवंत असताना आणि जिवंत नसताना सुद्धा. आता तुम्ही कल्पना करा की नाही, हे किती महत्त्वाचं आहे की नाही. म्हणून त्याला म्हटलं आहे गहना कर्मणो गतिही की नाही. त्या सगळ्याच्या पलीकडे गेला आहे, जाता येतं माणसाला. कारण इतके लोक गेले आहेत की नाही. ये नाही वया आता भवोस पारम तमेव मार्गम तव निर्दिशामी. हजारो लाखो लोक या मार्गाने गेले आणि मुक्त झाले आहेत, ते पूर्ण झाले आहेत. तुम्ही पण होऊ शकता. म्हणजे अभितो ब्रह्मनिर्वाणम, अशी एक स्थिती आहे, अशी एक अवस्था आहे की ब्रह्मनिर्वाण मेल्यानंतर नाही की नाही, जिवंतपणीच आणि मेल्यानंतरही. म्हणजे देह असताना, देहाची बंधन असताना तो मुक्त आहे, आणि देहाचा त्याग झाल्यानंतर तो मुक्त आहेच की. काय सुंदर कल्पना आहे बघा. अभितो ब्रह्मनिर्वाणम वर्तते विदितात्मनाम. आणि नंतर शेवटून दुसरा श्लोक आहे, तोही असंच म्हणतो. गीतेत असला हा भाव खूपदा आलेला आहे की नाही. मी 28वा श्लोक वाचतो तसं त्यांनी तसंच म्हटलं आहे बघा. म्हणजे किती महत्त्वाचं आहे की नाही. इथे आपण आधी 4थं चरण वाचूया. यस सदा मुक्त एव सह, असं म्हटलं आहे. अरे बाबा, तो सदा मुक्तच असतो. य म्हणजे जो नेहमी मुक्तच असतो, त्याला शंकराचार्य छान म्हटलं आहे, त्याला मुक्तीची काही गरज नाही आहे. तो मुक्तच आहे की. मुक्तीला असल्यानं पुन्हा काय मुक्त होणार आहे की नाही. जसं ते आपण मैदा आहे, खूप फाईन आहे की नाही. आता त्याला आणखी तुम्ही काही फाईन करणार आहे की नाही. पिष्टपेशन ज्याला म्हणतात संस्कृतमध्ये, त्याला पिष्टपेशन म्हणतात. अरे आणखीच ते इतकं सॉफ्ट आहे, आता त्याला आणखी काय सॉफ्ट करणार. कणिक दळलेली आहे, खूप सॉफ्ट आहे, आता त्याला कणिक सॉफ्ट करणार, पिष्टपेशन म्हणतात. तो मुक्तच आहे ना. यस सदा मुक्त एव स, असं जो आहे तो नेहमी मुक्तच असतो. कोण बरं तो. य म्हटलं, य म्हणजे कोण तो. तिथे म्हटलं आहे विगतेच्छा भय क्रोध, ज्याचं भय भीती गेलेली आहे, ज्याचा क्रोध गेलेला आहे. लागोपाठचे श्लोक आहे बरं हे. विगतेच्छा भय क्रोध, ज्याची भीती गेलेली आहे, क्रोध गेलं. विगत म्हणजे गत म्हणजे गेलेला, विगत म्हणजे पूर्णपणे गेला. इच्छा गेलेली आहे, त्याच्यामध्ये कोणती इच्छाच नाही आहे. आपल्यामध्ये शेकडो इच्छा दुडू झालत असतात मनामध्ये, त्याच्या मनामध्ये काही इच्छाच नाही आहे. तो बसला की त्याला ध्यान होतं, समाधीमध्ये जातो तो माणूस. समाधी कसं, श्रीरामकृष्णांचं तुम्ही चरित्र वाचलं किंवा वचनामृत वाचलं, ते बोलता बोलता समाधीत जात असत. का जात असत. कारण इच्छाच नाही मनामध्ये. आपल्याला इच्छा खाली ओढून आणतात. आपली इच्छा आपल्या मनाला चंचल करतात, आपल्याला चैन पडू देत नाही की नाही. लहान मुलं बघा, छोटी मुलं काय किंचाळतात, उड्या मारतात, ते कधी चालतच नाही आणि इकडून तिकडे पळतात, तिकडून इकडे नेहमी खुश असतात. इतके खुश का असतात. काय लहान मुलं समजा कोपऱ्यात बसला आहे आणि काही चुपचाप बसला, आपल्याकडे काहीतरी बरोबर नाही, ते अननॅचरल आहे. जेव्हा तो आरडाओरडा करेल, धुडगूस घालेल, फेकफाक करेल, किंचाळेल किंवा तोडफोड करेल, हां मग ठीक आहे, सगळंच ठीक आहे, नॉर्मल आहे नाही. म्हणजे काय, इच्छा माणसाला काय करतात, बांधून ठेवतात. आशा माणसाला बांधून ठेवतात आहे की नाही. आशा नाम महाशृंखला जे आहे, आशा अशी शृंखला आहे. यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठती पंगुवत, असं श्लोक आहे ते. म्हणजे आशा नावाची एक अशी अद्भुत, इच्छा नावाची, वासना नावाची अशी अद्भुत शृंखला आहे. शृंखला म्हणजे साखळी आहे की नाही. अशी अद्भुत साखळी माणूस बांधला जातो आणि जो बांधला नाही तो मुक्त असतो. पण ही अशी अद्भुत आहे की यया बद्धा प्रधावंती, या आशेने ज्याला बांधला आहे तो धावत सुटतो, पळत सुटतो, तो स्थिर नसतो, चंचल असतो. आणि ज्याने बांधलं नाही तो मुक्ता तिष्ठती पंगुवत, जसं पंगुल माणसाला हालता येत नाही, यालाही हालता येत नाही. काय अद्भुत आहे बघा. म्हणजे म्हटलं आहे यतेंद्रिय मनोबुद्धी मुनी मोक्षपरायण, हे तुम्ही आहात काय. विगतेच्छा भय क्रोधो यस सदा मुक्त एवस. म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, नेमकं तुम्हाला काय साध्य करून सगळे कर्म आहे बघा. विगतेच्छा इथे म्हटलं आहे यतेंद्रिय मनोबुद्धी, तुमची इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्याचा उल्लेख आपला आत्ताच आला आहे याच्यामध्ये, या अध्यायामध्ये स्वामींच्या कर्माच्या रहस्यामध्ये. इंद्रिय म्हणजे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय,
आणि त्याच्या आधी प्राणापानू समायुक्त आहे. म्हणले 5 प्राण आहे की नाही. प्राण, अपान, व्यान, उदान, समान आहे. हे आपल्यामध्ये आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. प्राण इथं आहे, अपान खाली आहे, उदान शरीर इथं उदान आहे, ढेकर येते आपल्याला की नाही. तर हे सगळे प्राण, उदान, प्राणापान, व्यान, उदाने 5 आहे. 5 इंद्रिय, कर्मेंद्रिय 5, ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी 17. हे 17 म्हणून आपलं सूक्ष्म शरीर तुम्हाला दिसतं काय? नाही दिसत. पण हे सूक्ष्म शरीरच काय करत आहे? आपल्याला चालवतं आहे. आता पंखा फिरतो आहे, आपल्याला काय दिसतं आहे? पंख्याचे पाते दिसतात, ते पंखा तो फिरतात आहे नाही, आतली मोटर फिरत आहे म्हणून तो पंखा फिरतो आहे की नाही. तसं आपलं देह काम करतात आहे. कशामुळे काम करत आहे? कारण आत मोटर आहे, आतमध्ये सूक्ष्म इंद्रिय आहे. सूक्ष्म त्याला लिंग शरीर म्हणतात किंवा त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात आहे की नाही. ते आहे यतेंद्रिय मनोबुद्धी. याच्यावर तुमचं नियंत्रण आहे काय? त्याच्यावर नियंत्रण असलं की तुमच्या बाह्य देहावर नियंत्रण येईल आहे की नाही. अगदी फिजिकली जर घेतलं आपण तरी आपण हात हलवू शकतो, कारण ते केंद्र शाबूत आहे मस्तकामधलं. आपण बोलू शकतो, कारण ते केंद्र शाबूत आहे म्हणून आपण बोलू शकतो. तुम्ही ऐकता आहात का? तुमचं ते केंद्र शाबूत आहे म्हणून तुम्ही ऐकू शकता. त्या केंद्राला जर गडबड झाली तर तुमच्या कानामध्ये काही गडबड नाही आहे, तुमच्या वाणीमध्ये काय गडबड, कशात गडबड नाही, पण ते इंद्रिय तुमचं काम नाही करणार. याचं कारण काय? त्याचं केंद्र जे आहे त्याचा हा जो आहे, आपण ज्याला हे म्हणूया बॉक्स म्हणूया, स्विच बॉक्स असतो ना, इथं दाबला की लाईट लागतो, बंद केला की बंद होतो, तशा प्रकारेला स्विच बॉक्स म्हणूया आपण. तर ते काय त्याला म्हणतात? यतेंद्रिय मनोबुद्धी मुनीही मोक्षपरायणाः. तो मुनी आहे म्हणजे विचारी आहे, मनन करणार आहे, विचार करणार. प्रत्येक गोष्ट तो विचार करतो आणि नंतर करतो, अविचारी नाही आहे. जसं मी म्हणतो महाभारतामध्ये की नाही, तस्य मूले धृतराष्ट्रो अमनीषी. हा धृतराष्ट्राचं काय महाभारतामध्ये समजायचं आहे? महाभारत काय म्हणतं? धृतराष्ट्र कोण होता? धृतराष्ट्र हा अमनीषी होता. अमनीषी म्हणजे विचार करून काम करणारा नव्हता, मूर्ख होता तो, महामूर्ख, त्याला अमनीषी म्हणतात की नाही. दुसरा अध्यात आहे मुनी आणि संयमी. त्याची तुलना नाईट आणि डेची केलं आहे. या निशा सर्वभूतानां या निशा सर्वभूता यस्याम जागृती संयमी. ते संयमी म्हटलं आहे. तस्याम जागृती भूतानी या निशा पश्यतो मुनेः. संयमी आणि मुनी जर तुम्ही असाल तर तुम्ही जागे आहात. म्हणजे तुम्हाला दिसतं आहे. जसं एक आंधळा असतो, त्याला सगळं काही दिसतं, त्याला सगळंच काही दिसत नाही. आणि जो डोळस असतो त्याला सगळं काय दिसतं. जो संयमी आणि मुनी असतो त्याला सगळं स्पष्ट दिसतं दिवसाप्रमाणे, आणि ज्याला तो संयमी आणि मुनी नसतो त्याला काय अंधार दिसतो. इतकी तुलना गीतेमध्ये केली आहे. निशा या निशा म्हणजे झोपणं आणि जागणं. झोपल्या माणसाला काही दिसत नाही आहे, जाग्या माणसाला सगळंच काय, इतकी तुलना केली. इथे बघा यतेंद्रिय मनोबुद्धी मुनीही मोक्षपरायणाः. म्हणजे परायणता कशात आहे? मोक्षात आहे. तुम्हाला काय पाहिजे? आम्हाला पुष्कळ काय, आम्ही सगळी यादी ते नाही, ते काही काम नाही. ते फक्त त्याचा संबंध कशापूर्ती आहे? त्याचा संबंध तुमच्या जीवनापर्यंत आहे, त्याचा संबंध बाकी काही नाही. 100 वर्ष तुम्ही जगले तिथपर्यंत ते तुम्हाला येईल आहे तुमच्या काम. त्या पुढे त्याचं काम येणार नाही. म्हणून स्वामी म्हणतात सत्प्रवृत्ती संपन्न होणं इथपर्यंत त्याची मर्यादा आहे. दुर्योधन आणि बाकी ते सत्प्रवृत्ती नव्हती, दुष्प्रवृत्ती होती. पांडव सत्प्रवृत्ती संपन्न होते आहे की नाही. फक्त मरणापर्यंत आहे, ते स्वर्गापर्यंत आहे, त्याच्या पलीकडे नाही आहे की नाही. यस सदा मुक्त एवस. तो नेहमीच मुक्त आहे. हे अंडरलाईन करून ठेवा आहे की नाही. हे जर असेल ना तर मुक्तीची काही गरज नाही, तुम्ही ऑलरेडी मुक्त आहात. तो आहे ना शुकदेवांची कथा वचन या कर्मयोगा स्वामींच्या येईल आहे की नाही. त्याचे वडील होते व्यास आहे की नाही. शुकाचे वडील व्यास होते आणि व्यासांनी त्याला सगळं सांगितलं, ब्रह्मज्ञान दिलं आणि तो ब्रह्मज्ञान झाला. पण त्याला म्हणे ना की मी आहे की नाही आहे. त्याला म्हणे द्विधा मनोवृत्ती. कारण बापाने शिकवलं आहे, मला खरोखर नसेलही आहे की नाही. त्याला कळेल ना. व्यासानं कळलं की मी याला झाला हा ज्ञानी आहे, पण याच्या मनामध्ये द्विधा मनोवृत्ती आहे की नाही. याच्या मनामध्ये खात्री नाही आहे की मी खरोखरच ब्रह्मज्ञानी आहे म्हणून. आता काय करायचं? मग त्यांनी काय केलं, अच्छा तो एक काम कर आहे की नाही, तो जनकाकडे जा. ही गोष्ट भागवतातली आहे आणि स्वामींनी याच्यात बऱ्यापैकी डिटेलमध्ये सांगितली आहे. त्यांनी त्याला पाठवलं कुठे? वशिष्ठाकडे, आपल्या याच्या जनकाकडे पाठवलं.
आणि तो राजा होता, राजर्षी होता. जनक राजर्षी इथेही आहे, जनकादय हा असं म्हटलं आहे गीतेमध्ये, की नाही. तो राजर्षी होता, म्हणजे राजाही आहे आणि ऋषी पण आहे, की नाही. मग तो शासन पण करतो आणि ऋषी पण आहे. आपल्याला माहिती आहे शासन असलं की माणसाचे डोके खराब होतात, आहे की नाही. त्याचं डोकं ठिकाणावर नसतं, काही निर्णय घेतात आणि काही म्हणजे उलटपालट करतात ते, आहे की नाही. कारण त्यात मद असतो ना, सत्ता माणसाला उन्मत्त बनवते, आहे की नाही. तर इथे उन्मत्त पण आहे, तो त्याच्याकडे सत्ता आहे, शासन करतो, परंतु ऋषी पण आहे, म्हणजे निवृत्ती आहे आणि प्रवृत्ती दोन्ही आहे, की नाही. स्वामीजी फार छान म्हटलं की याच्यामध्ये की तुमच्यामध्ये निवृत्ती नसेल तर तुमची प्रवृत्ती बिघडेल, की नाही. तुमच्यामध्ये जर अनासक्ती नसेल तर तुमचं आता आपण आपल्या हातच्या कंगणाला आरसा कशाला म्हणतो ना, लोक इतके प्रॉब्लेम्स घेऊन का जगतात, आहे की नाही. असं कोणीच नाही प्रॉब्लेम फ्री आहे. इतके प्रॉब्लेम का घेतात, त्याचं कारण आहे ते प्रवृत्तीच फक्त आहे, त्या निवृत्ती नाही आहे, की नाही. द्विविधो ही वेदोक्त लक्षणं प्रवृत्ती लक्षणच निवृत्ती लक्षणश्च. हा वेदांनी सांगितलेला, ऋषींनी सांगितलेला जो धर्म आहे, वेद उक्त धर्म दोन प्रकारचा आहे, प्रवृत्ती लक्षणश्च निवृत्ती लक्षण. तुमच्याकडे प्रवृत्ती पाहिजे, निवृत्ती पाहिजे. सामान्य माणसाला प्रवृत्ती संपन्न असतो तो, पण निवृत्ती असेल तर त्याचं नुकसान कमी होतं आणि हळूहळू तो मुक्त होऊन जातो. काही लोक असू शकतात ते फक्त निवृत्ती संपन्न असू शकतात, त्यांना प्रवृत्तीची गरज नसते. संत आहेत त्यांना प्रवृत्तीची काय, तुकारामाने कोणती संसार केला, आहे की नाही. त्यांनी संसार केलाच नाही, संसार सगळा बिघडला, पण ते जगद्गुरू झाले, आहे की नाही. महापुरुष शंकराचार्यांनी कोणता संसार केला, विवेकानंदांनी कोणता संसार केला, शंकराचार्यांनी कोणता संस्कार, रामकृष्णांनी कोणता संसार केला, आहे की नाही. ते संसार करत नाही आहे, पण ते वेगळे लोक आहेत, आहे की नाही. ते संपूर्ण निवृत्ती असतात. असे लोक फार कमी असतात. सर्वसाधारणपणे प्रवृत्ती कंट्रोल होते निवृत्तीने, आणि तुम्ही निवृत्तीने कंट्रोल नाही केलं, जसं आपण ते हे असतं ना, पॉवर ब्रेकर असतो, तुम्ही जास्ती जर हे केलं तर रजिस्टर होतो आणि ते पॉवर कट होतं, म्हणजे तुमचं खराब होत नाही, तुमचं सगळं ही जी यंत्रणा आहे विजेची खराब होत नाही, की नाही. तुमची निवृत्ती नसताना तुम्ही नुसती प्रवृत्ती केली तर प्रॉब्लेमच प्रॉब्लेम, ठीक आहे. सगळे सतत प्रॉब्लेम राहणार. प्रॉब्लेमचं कारण ते आहे की निवृत्ती नाही आहे. आता हा विषय पुन्हा येतो आहे, तर ते आपण आता इथे कडू आहे. ते काय म्हणतात स्वामीजी, काय म्हणतात बघा, असे सत्प्रवृत्ती संपन्न होण्यापेक्षाही अधिक उच्च अशी एक अवस्था आहे, आणि ती म्हणजे मुमुक्षा मुक्तीची इच्छा. आपण पहिल्यांदाच याच्यामध्ये पहिल्यांदाच आहे, की नाही. इथेही म्हटलं आहे की यस सदा मुक्तये वसः, किंवा इथे म्हटलं आहे की जो मुमुक्षु असतो, आहे की नाही, मुमुक्षवहा जो साधवो ये मुमुक्षवहा, जो मुमुक्षु असतो तो निवृत्तीपरक असतो. जे मिळायचं ते जगात त्याला मिळतं, कारण प्रवृत्ती प्रधान असते, परंतु तो मुक्तीची कास कधी सोडत नाही. तुम्ही मुक्तीची कास सोडून जर तुम्ही संसारात म्हणजे आसक्ती केली तर तुमचं नुकसान होणार, याही जन्मी होणार ना पुढच्या जन्मी. हेच हा जो आपण ज्याला प्रपंच म्हणतो, की नाही, तो पण धड होत नाही आहे. लोकांना धड प्रपंच पण करता येत नाही आहे, की नाही. प्रॉब्लेम, आहे की नाही. काही सरफेसवर असतात, काही सरफेसवर नसतात, काही आत असतात, काही बाहेर असतात, काही आती असतात आणि बाहेरही असतात, आहे की नाही. प्रॉब्लेम. याचं कारण काय आहे, याचं कारण निवृत्ती नाही आहे, की नाही. संतांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम नसतात, ते चुका करत नाही, कारण त्यांच्यामध्ये प्रवृत्ती नसते जवळपास, आणि असली तरी फार कमी असते. ते निवृत्ती संपन्न असतात, आहे की नाही. ज्ञानेश्वर मुक्ताबाई निवृत्ती आणि ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई आहे ना, ते मुक्ताई आहे. तर ती जी मुक्तीची इच्छा आहे ही घेऊन जर तुम्ही प्रवृत्ती केली तर तुमचं नुकसान कमी होईल, तुम्हाला इजा खूप कमी होईल. आपल्या हा जो भौतिक जीवन आहे ना त्याला इजा कमी होईल. आपण अखिल मानवजातीचे हे पहिलंच पान आहे. अखिल मानवजातीचे चरम व अंतिम लक्ष ज्ञान लाभच होय. हे ज्ञानला म्हणजे मुक्तीची इच्छा, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान. अखिल मानवजाती म्हणजे जी काय मानव जिथे कुठं राहतो तो उत्तर ध्रुवावर राहील की आणखी कुठेही राहील आहे, तो मनुष्य आहे ना, त्याचं एकच लक्ष आहे, ती निवृत्ती म्हणजे मुक्ती. मुक्ती म्हणजे कशाची, तुमची मुक्ती, मनुष्याची मुक्ती. वाघाची मुक्ती कधी कल्पना केली जात नाही, घोड्याची, हत्तीची, गायीची मुक्ती नाही, मांजरीची, कुत्राची नाही, माणसाची मुक्ती. अखिल म्हणजे जिथे काही मनुष्य असेल तिथे त्याच्याकडे एकच लक्ष आहे, एकच ध्येय आहे, एकच त्याचं टार्गेट आहे,
अखिल मानव जातीचे एकच लक्ष आहे, चरम व अंतिम. चरम म्हणजे शेवटचं, म्हणजे सर्वोत्तम, त्याला चरम म्हणतात. त्याच्या पलीकडे काही नाही. अंतिम म्हणजे अगदी शेवटलं. लक्ष ज्ञानलाभच होय. ज्ञानलाभ म्हणजे तुम्ही कोण आहात? तुम्ही मनुष्य नाही की नाही. मनुष्य फक्त तुमचा हा काय आहे, तुमच्या अंगावर ओढलेलं पांघरुण आहे. जसं माझ्या अंगावर मी उपर्ण घेतलं आहे, तसं तुम्ही आपल्या अंगावर घेतलं पांघरुण आहे. देह म्हणजे तुम्ही नाही. कारण काय, या देहाचा जन्म झालेला आहे आणि या देहाला मृत्यू आहे. पण ज्याला मृत्यू नाही, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः. तो कसा आहे? अज आहे. अज म्हणजे ज्याला जन्म नाही आहे. न जायते म्हणजे तेच, अज म्हणजे तेच. अज हा नित्य सनातन आहे. सनातन म्हणजे नित्य नवीन आहे. तो पुराण म्हणजे नित्य नवीन आहे. प्रत्येक गोष्ट जुनी होते, जीर्ण होते. वस्त्र वासांशी जीर्णानी वासम वस्त्रम. वस्त्र जीर्ण होतं, ते वापरण्यायोग्य नसतं. शरीर हे जीर्ण होतं, त्याला आता वापरता येत नाही की नाही. परंतु इथे तसं नसतं. ते नित्य नूतन आहे. जसं नवीन होतं तसंच्या तसंच आहे. ते कधीच जुनं होत नाही. शक्य आहे का? और ते आत्मा आहे तो कसं जुना होणार? म्हणजे या देहापेक्षासुद्धा विलक्षण अशी गोष्ट आहे, आणि तो म्हणजे आत्मा आहे. अजो नित्यम शाश्वत आहे. तो नित्य आहे आणि शाश्वतही आहे. नित्य म्हणजे नेहमीच आहे. शाश्वत म्हणजे त्याची नक्की खात्री आहे. आपल्याला मृत्यूची खात्रीच नाही. केव्हा विमान कोसळेल, केव्हा काय होईल, काय सांगता येईल. सगळे आपल्या द होप्स ऑफ लाईफ टाईम बिल्ट अप लिटल बाय ऑल द एनर्जीज ऑफ ग्रेट माइंड व्हॅनिश इन ए सेकंड. स्वामींच्या ज्ञानोगात आहे की नाही. फार सुंदर आहे. द होप्स ऑफ लाईफ टाईम आहे की नाही. जीवनभराच्या आशा, लाईफ टाईम म्हणजे संपूर्ण आयुष्यभर जोपासलेल्या मनामध्ये. बिल्ट अप लिटल बाय लिटल. अगदी हळूवारपणे आपण हळूहळू त्याला आपण काय करतो, मनोरे रचतो आशांचे आहे की नाही, इच्छांचे. बिल्ट अप लिटल बाय ऑल द एनर्जीज. जेवढी काही ताकद आपल्याकडे आहे त्या सर्व ताकदीनिशी, त्या सर्व शक्तीनिशी. बिल्ट अप लिटल बाय ऑल द एनर्जी ऑफ ए ग्रेट माइंड. हे मन म्हणजे काय आपल्याला कळलंच नाही आहे की नाही. ते सुपर कॉम्प्युटर आहे की नाही. मनाची काय ताकद आहे, मन काय करू शकतं हे आपल्याला महापुरुषांच्या जीवनात दिसतं. ते काय करू शकतात, ते काय प्रचंड कार्य. विवेकानंदांचं कार्य बघा, शंकराचं कार्य, काय अद्भुत कार्य. कृष्णाचं कार्य बघा, अद्भुत कार्य आहे त्यांचे. ते कधी विसरले जात नाही. बाय ऑल द एनर्जीज ऑफ ए ग्रेट माइंड. माणसाचं मन म्हणजे भयंकर अद्भुत आहे की नाही. यात तुम्ही काय साध्य करू शकत नाही. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. मनुष्याच्या बंधनाचं कारण मनच आहे आणि मनुष्याच्या मुक्तीचं कारण मनच आहे की नाही. बाय ऑल द एनर्जीज ऑफ अ ग्रेट माइंड. हे झालं पॉझिटिव्ह. निगेटिव्ह काय आहे? व्हॅनिश इन ए सेकंड. एका सेकंडामध्ये सगळं काय होतं, ध्वस्त होऊन जातं. होतं की नव्हतं होऊन जातं. कल्पना करा की नाही. आणि हे काय पुस्तकात आहे काय की नाही. हे काय फक्त आपल्या चर्चेत आहे काय, किंवा हे शास्त्रात आहे काय? दिस अ लाईफ. हे जीवन आहे. याला जीवन ऐसे नाव. हे जीवन आहे. दिस इज द लाईफ. व्हॉट मोर आणि व्हॉट एल्स इज द लाईफ की नाही. त्याला म्हणताय शाश्वत म्हटलं आहे. अजो नित्य शाश्वतो यम. ते शाश्वत आणि नित्य शब्दाचे अर्थ जवळपास एकच आहे. त्याचं कॉनोटेशन थोडं वेगळं आहे की नाही. त्याचा शब्दाचा भाव आहे थोडा वेगळा आहे. पण नाही तर नित्य आणि शाश्वत एक आहे. शाश्वत म्हणजे त्याची, आपण मराठीमध्ये एक शब्द आहे शाश्वती नाही आहे की नाही. म्हणजे त्याची नित्यता नाही आहे, त्याच अर्थाने वापरतात. शाश्वत म्हणजे केव्हाही काय येऊ शकतं. पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हणजे या देहाचा जरी नाश झाला, हन्यता झाली, तरी तुमचं नाश होत नाही. न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीर जरी संपलं तरी त्याचं आयुष्य संपलं. आत्म्याला आयुष्य नसतं, ब्रह्माला आयुष्य नसतं, म्हणून त्याला अनंत म्हणतात. मग ते सगुण असो कल्पना की निर्गुण संकल्पना असो आहे की नाही. म्हणून विष्णूला अनंताची पूजा होते आहे की नाही. विष्णू म्हणजे व्याप्तत्वात. विष्णू का म्हणतो आपण, सगळे व्याप्त आहे की नाही. यज्ञो वै विष्णू शंकराचार्य म्हणतात आहे की नाही. सगळीकडे व्याप्त आहे तो, म्हणून त्याला विष्णू तत्व आहे ते. तर इथे अच्छा मी वाचून टाकतो. अखिल मानव जातीचे चरम व अंतिम लक्ष ज्ञानला पौर्वात्य दर्शनाने आमच्या समर्कांनी हे एकच शब्द म्हणा फार सुंदर आहे. यस सदा मुक्तेवस. ही मुक्तीची संकल्पना स्वामीजींनी कितीतरी शब्दांमध्ये मांडली आहे बा, कितीतरी प्रकारे मांडली. याला फार महत्त्व आहे. आणि अगदी कर्मयोगाच्या प्रारंभी मांडली आहे.
दॅट इज द जिनियस ऑफ स्वामी विवेकानंद. ते म्हणतात, पौर्वात्य दर्शनाने आमच्यासमोर कोणते एकमेव लक्ष ठेवले असेल तर ते केवळ हेच आहे, एकमेव आणि हेच आहे, दुसरं कोणतं लक्ष नाही आहे. कारण लक्षाला काय आहे, एंड आहे, याला एंड नाही आहे. त्याखेरीज अन्य कोणत्याच लक्षाचा निर्देश त्यात आढळून येत नाही. लक्षात घ्या, आपले पुराण काय, आपले वेद काय, आपली उपनिषद काय, भगवद्गीता काय, ब्रह्मसूत्र काय, सगळं काही असेल त्यामध्ये फक्त एकच आहे, मुक्ती, मुक्ती, मुक्त व्हा. बंधन हे फार वाईट आहे, ते नॅचरल अननॅचरल आहे. बंधन हे अननॅचरल आहे, मुक्ती ही स्वाभाविक आहे. बंधन हे अस्वाभाविक आहे की नाही. तुम्ही नेहमी मुक्त आहात, आजही मुक्त, उदय मुक्त, नेहमीचेच मुक्त आहात. अंदर बंधन असेल तर ते अस्वाभाविक आहे. मानवाचे अंतिम लक्ष ज्ञान होय, सुख नव्हे. आपण जन्मभर काय प्रयत्न करतो, सुखासाठी प्रयत्न करतो. सुख, आनंद इत्यादी सर्वांना तर शेवट ठेवलेलाच आहे. सुखालाच चरमलक्ष, परमगती समजणे माणसाचा निखालस भ्रमच होय. माणूस म्हणा आम्ही खूप सुख मिळू, अरे ते चूक आहे. सुख नावाची गोष्ट नसते जगामध्ये, आहे की नाही. ते सुख आपला भास असतो, आहे की नाही. आता हे सगळं तत्त्वज्ञान आहे, त्यामध्ये आपलं जाता येणार नाही आजच्या या घटकेला, आहे की नाही. गीताही म्हणते असं सुख नावाची गोष्ट नसते, पण आपल्याला वाटतं काहीतरी जगामध्ये सुख आहे. सुखाचा चरमलक्ष आणि परमगती समजणे, गती म्हणजे परिणाम, अंतिम म्हणायला गती म्हणतात. माणसाचा निखालस भ्रमच आहे. निखालस म्हणजे पूर्ण भ्रम आहे तो. म्हणजे तुम्ही तुमच्यावर मोहिनी आहे, हिप्नोटाईज झालेलं तुम्ही, आहे की नाही. गीतेत पुष्कळ शब्द आला आहे की नाही. सर्वभूता सम्मोह असं म्हटलं आहे ते. नंतर म्हणतात, संसारामध्ये आम्हाला भोगाव्या लागणाऱ्या झाडून साऱ्या दुःख क्लेशांचे कारण हेच की आम्ही मोहग्रस्त होऊन सुखालाच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष ठरवून त्यासाठी सारखी धडपड करीत असतो. त्याला प्रवृत्ती म्हणतात. धडपड करण्याला प्रवृत्ती म्हणतात. मुक्ती म्हणजे निवृत्ती आहे. निवृत्ती नसताना तुम्ही प्रवृत्ती धडपड करता. भ्रमालाच तुम्ही काय म्हणता, ज्ञान म्हणता, भ्रमालाच यश म्हणता, भ्रमालाच धन्यता म्हणता, भ्रमालाच कृतज्ञता समजता. हे भूल आहे, चूक आहे. तुम्ही फेलच होणार की नाही. म्हणून गीतेमध्ये खूप आलं आहे की नाही. सयुक्तस्थ सुखी नरा म्हटलं आहे की नाही. तेव्हाच माणूस खरोखर बरोबर आहे, चूक नाही आहे. ज्या माणसाला कळलं आहे की हे जग म्हणजे काय आहे की नाही. आता याच्यामध्ये योगसूत्र छान सूत्र येते की दृश्यम म्हणजे हे दिसताना दृश्य म्हणतात की नाही. दृश्य कशासाठी आहे, हे जग कशासाठी आहे. हे जग तुम्हाला शिकवण्यासाठी आहे की नाही, आहे नाही. भोग अपवर्गार्थम दृश्यम म्हणजे तुमच्या भोगासाठी आहे, सुखदुःख भोगासाठी आहे. कधी तुम्हाला सुख मिळतील तथाकथित, कधी तथाकथित दुःख मिळतील. ओके, आहे ते सध्या तरी आपल्यासाठी खरे आहे ते. आणि अपवर्ग म्हणजे मुक्ती. हे जगाची निर्मिती त्यासाठी आहे. आपण पुढे जाऊन नंतर आपल्या विषयावर येऊ. पण नंतर हा भ्रमाचा भोपळा फुटून आपल्याला उमस पडतो की आपण सारखे पुढे पुढे जात आहोत ते सुखाच्या दिशेने नसून ज्ञानाच्या. ज्ञान म्हणजे काय, तुम्ही जर सुखदुःखाचा नीट अनुभव घेतला आहे की नाही, मग तुम्ही हळूहळू त्याच्यातून बाहेर पडू शकता. जाणीवपूर्वक सुखाचा अर्थ काय आहे, दुःखाचा अर्थ काय आहे हे समजून तुम्ही जर प्रयत्न केला तर तुम्ही मुक्त होऊ शकता. तुम्हाला इजा होणार नाही, तुमचं नुकसान होणार नाही. जो पण तुमचा देह आहे, तुमचं प्रपंच आहे की नाही. ते कशावरून तुम्ही बघा, संतांचे आयुष्य बघा, तुम्हाला त्याच्यावरून कळून येईल आहे. ते पूर्णपणे प्रवृत्ती संपन्न होते, पण प्रवृत्ती त्यांची बिघडली नाही. त्यांचं काही नुकसान झालं, अजूनही ते लोक मानतात, अजूनही त्यांची पूजा करतात, अजूनही त्यांच्या वाऱ्या निघतात. वंडरफुल, दॅट इज यश आहे. मग स्वामी विवेकानंद जय म्हणतात. आज मुलाले त्यांनी सगळ्या सरांनी स्वामी विवेकानंद जय, शिवाजी महाराज की जय, यश जय त्यांचंच करायचं असतो ना. आपलं कोणी जय करतो काय, आपली मुलं करतात काय घरी, आमच्या वडिलांचा जय, आजोबांचा जय, असं कोणी ऐकलं आहे का, आहे का नाही. कारण त्यांना माहिती आहे आपले आईवडील त्यांनी जवळून बघितले असतात. तिथे जय बी काय नाही, पराजयच असतो आपल्याला. आणि कुठलं जय कुठलं काय, आहे की नाही. जय कोणाचा केला जातो, ते खरोखर जय असतात, त्यांचा जय केला जातो, आहे की नाही. आपण मोठा आहे भारत माता की जय म्हणतो आपण, का म्हणतो, आहे की नाही, कारण ते खरं जय असतो की नाही. मग आपल्याला समजून येते की सुख आणि दुःख दोघेही आपले महान शिक्षक आहेत आणि आपण जसा शुभापासून तसाच अशुभापासूनही धडा घेत आहोत. आता आपल्या विषयात हाच विषय इथे येतो पुन्हा. मुमुक्षा, मुक्तीची इच्छा.
तुमच्या हे अर्थातच स्मरणात असेल की साऱ्या भिन्न भिन्न योगांचे एकमेव लक्ष आहे आत्म्याची मुक्ती. आत्मा म्हणजे तुम्ही. आत्मा दोन शब्दांनी वापरला जातो, आत्मनः आणि आत्मा. तो आपला सर्वप्रसिद्ध आत्मा आहे, त्याला आत्मा म्हणजे तुम्ही. संस्कृतमध्ये आत्मा दोन्ही अर्थाने होतो. आत्मा म्हणजे मी आहे की नाही, त्याचंच अहम आवाम वयम वगैरे जे आहे ना विभक्ती आहे त्याच्याप्रमाणे वापरलं जातं. तर ते अहम म्हणजे मी, आत्मा या अर्थाने नाही. आत्मा म्हणजे तो सर्वप्रसिद्ध आत्मा नाही. आत्म्याची मुक्ती म्हणजे तुमची मुक्ती. ते सगळे अंती आपल्याला त्या एकाच ध्यानी घेऊन जातात. एकाच स्थानी घेऊन जा. त्या दृष्टीने ते सर्व सारखेच आहेत, म्हणजे सर्व योग सारखेच आहेत. बुद्धांना ध्यानाच्याद्वारे व ख्रिस्तांना प्रार्थनेद्वारे ज्या अवस्थेचा लाभ झाला त्याच अवस्थेचा लाभ माणूस केवळ कर्माच्या द्वाराही करून घेऊ शकेल. बुद्ध होते ज्ञानी, ख्रिस्त होते भक्त. हे स्वामीजी परदेशात सांगताना फक्त बुद्ध आणि ख्रिस्तच माहीत होते युरोपियनांना, म्हणून त्यांनी हे म्हटलं आहे. परंतु दोघांनाही ते एकच पद प्राप्त झाले होते. आता येथे फक्त हे एवढे समजणे अवघड पण आवश्यक आहे की मुक्ती म्हणजे अगदी संपूर्ण स्वाधीनता. मुक्ती म्हणजे तुम्ही यू आर फ्री, की नाही, यू आर फ्री, मुक्त आहात. जशी अशुभ बंधनातून तशी शुभाच्या बंधनातूनही सुटका. कारण लोखंडी साखळी ही साखळी आणि सोन्याची साखळी ही साखळीच. सोन्याची साखळी जरी सोन्याची असली तरी ती माणसाला बांधते, लोखंडाच्या साखळीसारखीच ती बांधते. आणि म्हणून इथे आपल्याला ते स्वामीजी म्हणतात की आपला निरंतर कर्म करा. आपण गेल्या वेळी बघितलं होतं की नाही. आपल्याला गीता पुन्हा पुन्हा उपदेश देते की आपण अविरत कर्म केले पाहिजे. कर्म करणं टाळू नका. कारण काय, तुम्ही कर्म केले नाही की तुमचा मुक्तीचा मार्ग पण थांबला. म्हणून त्याला म्हटलं आहे गहना कर्मणो गती. तुम्ही कर्म केले तर अडचण काय आहे की तुमच्यातून काही शुभ होणार, काही चांगलं होणार, काही वाईट होणार, आहे की नाही. गीतेत हा भाव खूप सुंदर तरी आला आहे, अतिसुंदर आला आहे तो. तुम्ही कर्म करायला गेले की तर काही चांगलं घडणार नाही तर वाईट घडणार, मग काही कर्मच करू नका, आहे की नाही. तुम्ही स्वयंपाक करायला गेले, आता आपल्याकडे ते पंचमहायज्ञ होते, आहे की नाही. म्हणजे इथे मुसळ आहे, जिथं जातं आहे, जिथं चूल शेगडी आहे की नाही, तिथे हिंसा होते, आहे की नाही. मग तुम्ही स्वयंपाकच करू नका, खाऊच नका, आहे की नाही. तुम्ही गाड्या चालवल्या की त्याच्या गाड्याच्या खाली येतात की सगळे किडे मकोडे, कुत्रे येतात, मांजरे येतात, आहे नाही. मग गाड्या चालवू नका. आमचे एक ते होते ओळखीचे कॉन्ट्रॅक्टर होते, ते म्हणे ते जैन होते. ते मला पेट्रोल पंप मिळाला होता याच्यामध्ये, पण आमच्या सगळ्यांनी विरोध केला, घरच्यांनी विरोध केला, आमच्या धर्मवाल्यांनी विरोध केला की नाही नाही तुम्ही पंप घेऊ नका. अरे म्हणजे का, ते मला हे पंप गेल्याने लोक पेट्रोल भरणार, त्याच्यामध्ये डिझेल भरणार आणि त्या गाड्या येणार, गाड्या रस्त्यावर जाणार, त्याची हिंसा होणार, म्हणून तुम्ही काय पेट्रोल होणार. अरे म्हटलं वा रे वा, हा काय हे कसं काय, म्हणजे आम्हाला सोडून द्यावं लागलं, ते लायसन्स आम्हाला सरेंडर करावं लागलं, आहे की नाही. हे झाली काय पराकोटीची गोष्ट झाली, अतिरेक झाला, आहे की नाही. तसं नव्हे. म्हणून गहना कर्मणो गती म्हणजे शुभ घडणार वाईट घडणार, म्हणजे तुम्ही कर्मच करू नका असं नाही आहे. कर्म करा, पण असं करा की शुभ आणि अशुभाचा तुम्हाला प्रॉब्लेम होणार. शुभ अशुभ फलैरेव मोक्षसे कर्मबंधन आहे. ही ते कर्म आहे, कर्मबंधनयुक्त तो होतं, कर्मबंधन उत्पन्न करतं, परंतु तुम्ही त्याच्यातून मोकळे होऊ शकता. म्हणून घाबरून तुम्ही कर्म करू नका. अर्जुन तेच करत होता ना. तत्किम कर्मणी घोरे माम नियोजशी केशव. अरे अर्जुन, भगवंता या युद्धासारख्या घोर कर्मामध्ये का तुम्हाला लोटतोस का. तत्किम कर्मणी घोरे माम नियोजशी केशव. हे केशवा, अरे युद्ध तर महाभयंकर असतं, हिंसा असते, हिंसानुसार काही रक्तपात असतो, रक्ताच्या नद्या वाहतात. मग अशा घोर कर्मामध्ये तू तेच कर असं का म्हणतो आहे. तिथं पाप आहे, तिथं वाईट गोष्ट आहे की नाही, ते अशुभ आहे. मग तू ते सारखं कसं तू तुझी तस्मात युद्धस्व भारत. अर्जुना तू युद्धच करस. गीतेमध्ये खूप झालं आहे. मग युद्ध करायचं, तुम्ही ती संगती कशी लावाल. संगतीवर काही नाही आहे त्याच्यामध्ये, की तुम्ही मनुष्य आहात, तुमच्या शुभ घडणार काय अशुभ घडणार. परंतु तुम्ही जर तुमचं लक्ष जर नीट ठेवलं तर त्या प्रवासामध्ये जरी शुभ झालं, मोक्षसे कर्मबंधनी संन्यास योगयुक्त आत्मा विमुक्तो माम पैश्यसे. तू माम उपस्से, तू मला येऊन मिळशील, तिथे काही प्रॉब्लेम होणार नाही.
की नाही. म्हणजे सनातन धर्म परफेक्ट आहे अगदी की नाही. आता तोच प्राचीन आहे, त्याच्यातून सगळे उपपंथ आलेले आहेत, त्यामुळे तोच राहणार आहे. बाकी जणांचं रामकृष्ण म्हणतात आहे की नाही. अगदी परफेक्ट आहे. पण आपण आजकाल शब्द सायंटिफिक आहे, काय कसला सायंटिफिक काय, पण सायंटिफिक म्हणजे तर्कशुद्ध आहे की नाही. इतका तर्कशुद्ध, इतका प्राचीन, इतका परफेक्ट धर्म नाही आहे. ते तुम्हाला असं म्हणत नाही अरे करूच नका, आंघोळच करू नका, कारण आंघोळ केलं की किडे मरतील अंगावरचे. मग काय करणार? अरे ते स्वामी म्हणतात किडे मरतील अंगावरचे, पण ते अंगावर किडेचं किती लोकांची हानी होते, ती तुमची अशुद्धी किती पसरते, रोग किती पसरतो आहे की नाही. मग तुम्हाला जसं मलेरिया आहे, मग डासानं मारून टाका. आता मलेरिया मोठी ड्राईव्ह होते ते, मग मारूच नका डायला, ढकणानं मारूच नका आहे की नाही. उंदरांना मारूच नका. आता असं जर आपण अतिरेक केला आहे की नाही, एखादा वाघ आहे तो नरभक्षक झाला, त्याला मारूच नका. अरे त्याला मारायची वेळ आली, तो आता नरभक्षक झाला ना, त्याला मारावं लागेल ना. म्हणजे तसेच माणसं जर नरभक्षक झाले तर त्याला मारून टाका. काय विनाशाय दुष्कृताम, सिंपल आहे की नाही. जो वाईट आहे ना त्याला नाश न काय, विनाश, त्याची मारून टाका त्याला. दॅट इज व्हॉट वी सी इन द महाभारत आहे की नाही. कृष्णाने म्हटलं हे सगळेच मारण्यासारखे आहे. भीष्मंच द्रोणंच जयद्रथंच कर्णन तथान्यापि तत्कर्णन तथान्यानपि योधवीर, आणि सगळे मारून टाका यांना. भीष्मांना मारून टाका. गीतेत आहे 11व्या अध्यायामध्ये भीष्मंच नावं घेतलेत बघा. भीष्मंच द्रोणंच जयद्रथंच कर्णन तथान्यानपि योधवीरान, बाकी सगळे योद्धे की नाही. मया आता तुला मारायची का नाही, मीच मारून टाकले त्यांना. ही हिंसा नाही आहे, ही हिंसा नाही आहे की नाही. धर्म्याद युद्धाश्रेयोन्नत क्षत्रियस्य न विद्यते. क्षत्रियासाठी लोकांना मारणं आहे की नाही, याच्यासारखं श्रेयस्कर दुसरं काही नाही. असं कोण म्हणतं? गीता म्हणते युद्धात श्रेय न विद्यते, म्हणजे अशी गोष्ट नाही आहे. क्षत्रिय हा नेहमी युद्धाला तयार असतो, त्याचा उत्साह असतो आहे की नाही. युद्धस्य चापी अपलायनम, गीता म्हणते. समोर शत्रू आहे, बंदुकाच्या गोळ्या येतात आणि तो पळत नाही आहे, छातीवर होळा झेलतो आहे. ती क्षत्रियवृत्ती आहे, त्याच्यामध्ये ते रक्त आहे, संस्कार आहे तो आहे की नाही. ते काही पाप नाही आहे की नाही. तुम्ही युद्धच नाही केलं तर ते भारताचं झालं 1000 वर्ष आपण गुलामीत राहिलो. नाही, युद्ध नाही करायचं, अहिंसा परमो धर्म, अरे अहिंसा परमो ओपनच वेदच म्हणत आहे. पण ते म्हणतात ताबडतोब म्हणते की हिंसा ही झालीच पाहिजे आहे की नाही. हिंसेशिवाय तुम्ही अहिंसा होऊ शकत नाही. हिंसा असेल तरच अहिंसेचं पालन होऊ शकतं की नाही. तरच ते परित्राणायम साधूनाम होऊ शकतं, चांगल्याचं रक्षण होऊ शकतं. चांगल्याचं रक्षण व्हायला वाईटाचा नाशच करायला पाहिजे. विनाशाय दुष्कृताम, स्पष्ट आहे. सनातन वैदिक धर्मामध्ये स्पष्ट आहे, कुठेही गोंधळ नाही आहे, द्विधा नाही आहे, चिन्हद्वैधा ॲब्सोल्युटली स्पष्ट आहे. हा गोंधळ झाल्यानंतर आहे की नाही. आणि आपल्याला माहीत आहे म्हणून म्हटलं आहे गहना कर्मणो गतिही आहे की नाही. जर बोद्धव्यमच विकर्मणा अकर्मश्च बोद्धव्यम, काय करायला पाहिजे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे, काय करायचं नाही हे पण तुम्हाला माहिती. चूक काय तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही जसं अर्जुनाला मोह झाला होता, धर्म संमूढच येता, करायचं की नाही करायचं. अर्जुन काही सामान्य नव्हता, फार महात्मा म्हटलं आहे त्याला की नाही. परंतु त्याला ही सिंपल गोष्ट कळत नव्हती, आपल्यालाही कळत नाही. आपण नेहमी भ्रमात राहतो. आपल्याला वाटतं की जिन्नद्वैधा द्विधा मनोवृत्ती असते की नाही. ती श्रवणातून संपते, मननातून संपते की नाही, आणि अध्ययनातून संपते. अध्येशते च यैमम धर्म्यम संवाद मावयो, असं गीतेत म्हटलं आहे. याचं अध्ययन झालं पाहिजे. अध्येशते च इमम, धर्म्यम आहे हे सगळं, धर्मात अनुपेतम. म्हणजे धर्म्य आहे म्हणजे पूर्णपणे उचित आहे, पूर्णपणे नीतियुक्त आहे, यात काहीच प्रॉब्लेम, नो डिफेक्ट्स. संवाद मावयो ज्ञानयज्ञेन तेनाहम विष्टस्यामिति मे मती. तू माझी पूजा करतोयस अर्जुना, ज्ञानयज्ञाने माझी पूजा करतोयस. ज्ञानयज्ञेन तेन अहम, तुझ्याकडनं माझी पूजा होते. इष्टस्याम इति मे मती, असं मी समजतो म्हणजे ते सत्य आहे ते. म्हणजे याने काय होईल आहे, बाहेरून जरी ते कर्म तुम्हाला दिसत असेल काय वाईट आहे, चुकीचं आहे, पण तसं नाही आहे ते की नाही. कारण माझी पूजा होते आहे की नाही. आता ते महाशिवरात्री येते ना, ते फार सांकेतिक आहे. ते शिवाची पूजा कशी होते, बेलाची होते. ते आजकाल ते हे असतं ना, काय ते फळ असतं ना काट्याचं, धोत्रा तो विषारी असतो फार आहे की नाही. फळं पण विषारी असतं आणि फूल पण विषारी असतं, ते झाड पण विषारी असतं, पण त्याची पूजा होते बघा. त्याने आपण शिवाची पूजा करतो. 19 तारखेला आहे, 15 तारखेला आहे की नाही.
महाशिवरात्री आहे की नाही. म्हणजे किती अद्भुत आहे बघा, आहे नाही, काही भेद नाही आहे की नाही. तो विषधर आहे, नीलकंठ आहे, गळ्यामध्ये त्याने धरून ठेवलं आहे, खाली उतरून दिलं आहे. ते फक्त शिवाला शक्य आहे, माणसाला शक्य नाही आहे. हलाहल आहे, त्याने घेतलं, कोणीच घ्यायला तयार नाही आहे. त्याने घेतलं, प्राशन केलं आणि इथे लटकवलं. त्याचं नीळकंठ नाम प्रसिद्ध झालं आहे की नाही. तर नीळकंठ नाम प्रसिद्ध झालं आहे, तो त्याचं म्हणजे काय ते हे आहे, ते भूषण आहे. आपलं काय भूषण काय आपलं जीवनचं राहणं नाही. आपलं तेव्हाच 12 वाजतील आहे की नाही. आपलं पूर्ण जळून जाऊ आपण आहे की नाही. दॅट इज ग्रेट पीपल आर ऑलवेज ग्रेट आहे की नाही. म्हणून ते इथे ते म्हणतात, याच्यामध्ये एक आहे, तर पण पुढच्या वेळी बघू आपण याच्यामध्ये. फक्त एकच वाक्य संपवू. पण सत म्हणा की असत म्हणा, दोन्ही आत्म्याची बंधनेच होत. सत म्हणजे सत्कर्म आणि असत म्हणजे असत्कर्म, ही बंधनं आहे दोन्ही, साखळी सोन्याची आणि याची. कर्माच्या ह्या बंधनकारक शक्तीला अनुलक्षून म्हणजे इंगित करून गीतेने असा सिद्धांत सांगितला आहे. हा सिद्धांत म्हणजे परमसिद्धांत या अर्थाने आहे. आपण कर्मात आसक्त झालो नाही तर ते आपल्यावर कोणताच प्रकारचा बंधनकारक परिणाम करू शकणार नाही. तुम्ही युद्ध करता आहात ना, आहे की नाही. म्हणजे लोकांची हिंसा करतात, तुम्ही 100 लोकांना मारलं आहे की नाही. ती हिंसा नाही आहे. कारण काय आहे, तुमच्यावर तो बंधनकारक परिणाम करू शकणार नाही, कारण तुम्ही आसक्त झाले नाही. तुम्हाला माहिती आहे माझं काम आहे म्हणून मी करतो आहे, माझी ड्युटी आहे. त्याला स्वधर्म म्हटलं आहे. स्वधर्मपीचा अवेक्ष म्हणजे तू जर स्वधर्म करशील, स्वधर्मपीचा अवेक्ष न विकंपितुम अर्हसि. तू स्वधर्म समजून त्याला शेक होऊ नको. तुझं स्वधर्म आहेस, तू क्षत्रिय आहेस आणि त्यामुळे काही नुकसान होणार नाही. म्हणजे जरी ते 100 लोकांना मारलं, 1000 लोकांना मारलं, तरी ते पाप नाही आहे. एरवी ते पाप आहे की नाही. तू कर्तव्य म्हणून केलंस, तू तुझं म्हणजे ज्याला गीतेमध्ये म्हटलं आहे स्वकर्मणा तमभ्यर्च, स्वकर्मणा तम म्हणजे ब्रह्माची तू पूजा, अभ्यर्चना म्हणजे पूजा. तू स्वतःच्या कर्माने, तुझं ते स्वधर्म आहे, स्वतःचं कर्म आहे, त्यांनी जर ब्रह्माची पूजा केली तर ते पाप नाही आहे की नाही. तुम्ही जर तुमचा संसार केला, प्रपंच केला, जसं गीतेमध्ये म्हटलं आहे, आपल्या महानिर्वाणात म्हटलं आहे, ग्रस्तो ब्रह्मनिष्ठ स्यात्. ब्रह्मनिष्ठ जर ग्रस्त असला तर त्यांनी जे केलं ते पाप नसते आहे की नाही. कधी कधी अनुचित होतं, कधी उचित होतं, पण त्याच्यातून मुक्त होतो तो. कारण शरीर धारण करणंच म्हणजे शुभाशुभाचं आहे. तुमच्याकडे काहीतरी चूक होणार, काहीतरी होणार, परंतु त्यांनी तुमचं नुकसान होणार नाही. हे सगळे वैदिक सिद्धांत आहेत आणि फार सुंदर आहेत. हे फार महत्त्वाचे आहे. माणसाच्या मनातले द्विधा आणि भ्रम जे आहे ते दूर करतं, भ्रम वाढवत नाही आहे की नाही. गीतेचं हेच महत्त्व आहे. आणि गीतेचं इतक्या सुंदर रीतीने स्वामीने ते वर्णन केलं आहे. मला वाटते याच्यातलं कर्मयोगात एक वाक्य मला काय मंत्रासारखं वाटतं. जसं भगवद्गीतेमधलं एक वाक्य, एक सामाजिक शब्द मंत्रासारखा आहे. तो मंत्र म्हणजे त्याचं तेज आहे की नाही. ते म्हणजे सत्य आहे, 100% सत्य आहे. या अर्थाने ती अनुभूती आहे, तो अनुभव आहे, ब्रह्माचा अनुभव आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही काही चूक असण्याची शक्यता नाही आहे. असो, आपण थांबूया. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये, पण ते 15 तारखेला आपण एकच आहे ना फक्त, 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. आपण दरवर्षी एक शिबिर करत असतो, वार्षिक शिबिर असतं ते. तर ते शिबिर रामकृष्णांच्या जयंतीच्या निमित्ताने करतो. रामकृष्णांची जयंती 19 तारखेला, 19 फेब्रुवारीला. त्याच्या आधी 15 तारखेला महाशिवरात्री येते. त्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शिबिर घेतो, सकाळी 8:30 ते 12:30. तुम्ही 10-15 मिनटं आधी या. मध्ये ब्रेक असतो चहा पाण्याचा आणि 12:30पर्यंत आपलं चालतं. त्याच्यानंतर भोजन प्रसाद असतो, जे नेहमीचे त्यांना कल्पना आहे. तर त्या हो सगळ्यांनाच भोजन, ते मुख्य महत्त्वाचं आहे. कारण पुष्कळ लोक उपवास करतात. महाशिवरात्रीचा उपवास बहुतेक सगळे लोक करतात, म्हणजे बरेच लोक करतात. तर बंद करून द्या. तर ते महाशिवरात्रीचे उपवास